हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जिथे व्हिडिओ संपला होता ना तिथूनच व्हिडिओची सुरुवात करते. तर मतदान करून आल्याच्या नंतर मम्मीने अशी अन्नपूर्णा मातेची पूजा मांडली होती आणि त्यासाठीच मम्मीने मला सुवासिनी जेवायला बोलवलं होतं. तर असं मम्मीचं मंदिर होतं आणि अन्नपूर्णा मातेची पूजा पण खूप सुंदर मांडली होती तिने. तर तिने 2 स्वयंपाक केले होते. खीरपुरीचा स्वयंपाक कन्यापूजनसाठी केला होता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बहिणीच्या मुलीचं केळवण होतं व सुवासिनी पण जेवू घालायच्या होत्या म्हणून पुरणपोळीचा पण स्वयंपाक केला होता. तर मम्मीच्या हातची पुरणपोळी तर मला खूप आवडते. मम्मीच्या हातची पुरणपोळी खूप छान होते. आमटी आणि पुरणपोळी मला खूप आवडते. त्यामुळे मी तिला म्हणत होते की तू पुरणपोळी करून घे. साईडला खीर पण बनत होती. तर मी विचारत होते तिला खीरमध्ये साखर किती टाकू, जास्त गोड करायची की थोडी फिकीच राहू द्यायची. तर पहा इथे मम्मी छान पुरणपोळ्या करून घेत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच कन्यापूजन करायचं होतं. तर तिला मी म्हटलं की तू आरती आणि मुलींना बोलवून आण, तोपर्यंत मी कन्यांसाठी इथे पुऱ्या तळून घेत आहे आणि त्याच्यानंतर लगेच भजे तळून घेणार. तर पहा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याचा मोठा ब्लॉग मी आपल्या चॅनल केला आहे. तर मोठा ब्लॉग पण पाहायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तर मग इथे मी भजे काढत होते तोपर्यंत आई मुलींना घेऊन आली होती व त्यांच्या सर्वांचे पाय धुवून घेत होती ते ताटेमध्ये आणि कन्यापूजन करून घेत होती. त्यानंतर मी सर्वांचे पात्र वाढायला दे आणि छोट्या मुली असल्यामुळे त्यांना जेवढं हवं आहे ना मी तेवढंच त्यांच्या पात्रामध्ये वाढत होते आणि त्यानंतर मी सर्व पात्रांचे पाय वगैरे पडून घेतले. त्यानंतर लगेचच बहिणीच्या मुलीचं केळवण करायचं होतं. तर अशी छोटीशी रांगोळी काढली होती जी मम्मीकडे कमी कलर होते त्यामुळे आणि घरामध्ये मम्मीकडे जे साहित्य होते ते साहित्यानेच लगेच छोटंसं डेकोरेशन करून घेतलं आणि तिला पण छान तयार होऊन यायला सांगितलं होतं. तर ती आली होती कारण तिची छोटीशी रील बनवायची होती. त्यानंतर असं थोडंसं फुलाने वगैरे सजवलं होतं आणि तिचं मी स्वागत करून घेतलं. याप्रमाणे मी तिचं औक्षण करून घेऊन तिला घरामध्ये घेतलं. तिच्यासाठी मम्मी आणि आम्ही दोघं पण थांबलो होतो. सकाळपासून जी घाई चालली होती आमची, संध्याकाळचे 4 वाजले होते. थोडंसं ना मम्मीच्या घरामध्ये लाईटचा आणि प्रकाशाचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडं अंधार येत होता. नंतर मम्मीने पण तिचं औक्षण करून घेतलं आणि लगेचच मी तिचं ताट मांडायला घेतलं आणि तिचं ताट मी घेऊन आले. नंतर मी तिला गोडाचा एक घास भरवला आणि त्यानंतर आम्ही पण तिच्यासोबत जेवण करून घेतलं आणि तिच्यासाठी जी साडी